धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. काल आपण बघितलं असेल पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी एक ट्रकवाल्याला त्या 2,000 रुपये ट्रॅफिक पोलिसनी घेतले आणि परत पुढे गेल्यानंतर त्याच्यावर ऑनलाईनचा 1,000 रुपयाचा दंड केला. तो परत वळवून गाडी आणून रस्त्यात लावली आणि रस्ता रोको केला. 3-4 तास सगळ्या रांगाच्या रांगा लागल्या. आपले सन्माननीय सदस्य आमदार राजूभाऊ खोरे साहेब त्या ठिकाणी गेले आणि मग तिथं असणारा पंढरपूर शहरचे PI दशरथ वाघमोडे हे किती मोजोरपणे वागत होते. माझी आपल्या निमित्तानं अध्यक्ष महोदय विनंती आहे की या PI वरती पहिल्यांदा सस्पेन्शनची कारवाई करावी. कारण हे हप्ते घेऊन त्या ठिकाणी येणारी जड वाहतूक जी पंढरपूरमध्ये आता ब्रिजचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं पंढरपूर शहरात येणारी जड वाहतूक रोखणं आणि मग ह्याच्यामधनं परवाच एक मुलीचा अपघात झालाय. तर आपल्याला या निमित्तानं विनंती करतो अध्यक्ष महोदय की हा जो PI आहे ते त्या ठिकाणी सातत्यानं तिथं ही वसुलीसाठी सगळ्या रस्त्याच्या कडेला ही पथकं नेमतात आणि वसुलीची जी मोहीम चालू आहे याच्यावर तातडीनं कारवाई करावी आणि ह्या दशरथ वाघमोडेंना निलंबित करावं. कालच्या प्रकरणाची चौकशी सखोल करून यामध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाई करावी. आणि याचबरोबर दुसरा एक विषय अध्यक्ष महोदय, आपल्याला देखील माहिती आहे की कोर्टीमध्ये एक अल्पवयीन मुलीवरती त्या ठिकाणी झालेल्या अत्याचार याची देखील सखोल चौकशी होऊन असे प्रकार होणार नाहीत याच्यासाठी अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टीनं आपण काम करावं ही विनंती. शासनाने याच्यावरती उचित कारवाई करावी, सखोल चौकशी करून उचित कारवाई करावी. अध्यक्ष महाराज, काल 4 वाजता अध्यक्ष महाराज, तुम्ही आणि मी दोघंही पंढरपूरचे आहेत. काल दुपारी 2 वाजता आपलं 12 वाजता मी माझ्या घरून निघालो त्यावेळेला सांगोला चौकामध्ये एक कंटेनर आडवा आला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100-200 वाहनं थांबलेली होती. अध्यक्ष महाराज, आपल्या मतदारसंघातला मी त्या गावचा सुपुत्र आहे म्हणून आपण जरा आपलं लक्ष वेधतो. त्या ड्रायव्हरला पहिल्यांदा 2,000 रुपयाचं मागितले, त्यांनी 2,000 रुपये दिले. त्याला वाटलं 2,000 रुपये दिल्यावर आपली गाडी सुटल. त्याच्यानंतरनं तो गाडी स्टार्ट करतोय तोपर्यंत त्याच्या मोबाईलवर चलन पडलं. किती? 2,000 रुपयाचं. म्हणजे पहिले 2,000 रुपये ट्रॅफिकवाल्याने घेतले, नंतरनं 2,000 रुपयाचं चलन फाडलं. त्याच्यानंतर तो ड्रायव्हर तुमच्या मंगळवेढ्याचा तुमच्या गावचा आहे आणि मी आणि तुम्ही दोघंही पंढरपूरचे आहेत. हां, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नाही, लक्षात ठेवा. आणि मग माझी गाडी, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो. का अडकलो म्हणल्यानंतर ना मी खाली उतरून ज्यावेळी चौकात गेलो त्यावेळी 2,500-3 हजार लोक त्या चौकामध्ये होते आणि त्या ड्रायव्हरनी काय केलं, त्याच्या गाडीची चावी काढली आणि गाडीची चावी काढल्यानंतर ना त्याने एवढंच विचारलं की जोपर्यंत तुम्ही माझे 2,000 रुपये परत देत नाही, तुम्ही चलन बी फाडलं आणि नंतर मला तुम्ही 2,000 रुपये बी घेतलं. तर याचा जाब विचारला म्हणून 4-5 पोलिसांनी कुत्र्यासारखा बेदम मारला. किमान 3,000 लोक बघत होती आणि नंतर त्या ड्रायव्हरला घेऊन त्या गाडीमध्ये बसवून ते पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले होते. तेवढ्यात मी पायी चालत आलो कारण माझी गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली होती. मी त्या PSIला जाब विचारला, यांनी काय गुन्हा केलाय? पब्लिक पूर्ण पेटलेली होती. त्यांनी सांगितलं की यांनी गाडी रॉंग दिशेने आणली. त्यानंतर पब्लिकने खरं कारण सांगितलं. ड्रायव्हरला गाडीतनं मी उतरायला लावलं. PSI ऐकत नव्हता. PSIला सांगितलं अधिवेशन चालू आहे, तुझी नोकरी घालवून टाकेल, त्याला पहिला उतर. त्यानं काय चोरी केली का दरोडा टाकला? मग नंतरनं तुम्ही 2,000 रुपयाचं चलन फाडता, 2,000 रुपये त्याच्याकडनं घेता आणि त्यालाच पुन्हा कुत्र्यासारखं मारता, त्यालाच गाडीत घेऊन तुम्ही जाता. हे चुकीचं आहे अध्यक्ष महाराज. वाघमोडे नावाचा जो PSI त्याला ताबडतोब सस्पेंड करा. ज्या बी 5-6 पोलिसांनी त्याला कुत्र्यासारखं मारले त्याचा शर्ट, अध्यक्ष महाराज, त्याचा शर्ट काढून बघितला ना तर त्याचे वळ सगळे उमटलेले होते. त्यामुळं अध्यक्ष महाराज, आज वर्तमानपत्रामध्ये अध्यक्ष महाराज, आज सर्व वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे. आमदार ज्या वेळेला त्या जागेला हजर होता 3,000 लोक तिथं होती. त्यावेळेला वाघमाडे नावाचा PSI सांगतो की अशा कुठल्याही पद्धतीची लाच घेतली नाही. मग तो ड्रायव्हर खोटं बोलतोय, 3,000 लोक खोटं बोलतात का? आणि हा आमदार राजू खरे खोटं बोलतोय का?
त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो त्या वाघमोडे PSI वर आणि ज्यांनी त्या ड्रायव्हरला मारला ते 4 ते 5 पोलिसांना ताबडतोब सस्पेंड करण्याचे निर्देश आपण माननीय कॅबिनेट मंत्री इथे त्यांना द्या अशी विनंती करतो आणि आपली 2 शब्द संपवतो. खरे साहेब, याच्या हा प्रश्न अगोदर झाला होता. अगोदरच शासनास निर्देश दिलेले आहेत. एकतर माझ्याच मतदारसंघातला असल्यामुळं मला त्याची पूर्ण माहिती आहे. एकतर वाहनं शहरामध्ये येता कामा नये आणि जर वाहनं त्या ठिकाणी शहरामध्ये अवजड वाहनं यायलाच नको आहेत, बायपासनं ती वाहनं जायला पाहिजेत. परंतु ती वाहनं आज शहरात आली कशी आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आलेली आहेत, तर आपल्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शासनानं सखोल चौकशी करून सक्त कारवाई करावी. होय अध्यक्ष महाराज.